नमस्कार. साम टी व्हीच्या बुकटॉक्समध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. पुस्तकांचा हा प्रवास असतो जो आपण समवेत बसून मांडतो. एखादं पुस्तक कसं तयार होतं, त्याची प्रक्रिया काय असते, त्या लेखकाच्या मनात शिरण्याचा प्रयत्न आपण बुकटॉक्समधून करतो. याच मालिकेतला आजच्या भागामध्ये आपल्यासोबत आहेत ज्येष्ठ लेखक, महाराष्ट्रातल्या अनेक संदर्भ ग्रंथांचं योगदान देणारे डॉक्टर सदानंद मोरे. मोरे सर, आपलं साम टी व्हीच्या बुकटॉक्समध्ये मनपूर्वक स्वागत आहे. धन्यवाद. सरांना बोलवण्याचा आजचा हेतू अगदी स्पेसिफिक आहे, एक विशिष्ट हेतू आहे. सरांचं महाराष्ट्राचं लोकराज्य असं पुस्तक नवीन प्रकाशित झालेलं आहे. अशावेळी महाराष्ट्राची लोकयात्रा पुन्हा नव्यानं मांडायचा आपला हेतू काय आहे? कसं आहे की महाराष्ट्र हा माझा पहिल्यापासून अभ्यासाचा विषय आहे. आता त्या अभ्यास विषयाकडे वेगवेगळ्या अँगल्सनी बघता येतं. त्या स्वतः अभ्यास विषयाला अनेक परिमाणं असतात. मग आता आपण त्या वेळेला त्यातलं एक विशिष्ट परिमाण आपल्याला जे महत्त्वाचं वाटतं ते निवडतो आणि त्याच्यावरती एकदा विशिष्ट दृष्टिकोनातून पाहून आपण लिहितो. त्यामुळं ग्रंथ सगळे महाराष्ट्राबद्दलचे आहेत, परंतु प्रत्येकाचा तसा त्या अर्थाने त्या विषयाचं परिमाण वेगळं आहे. त्याच वेळेला मला विश्वास देवकर, तेव्हा साप्ताहिक सकाळचे संपादक होते, त्यांच्याशी माझी चर्चा झाली आणि त्यांनी एक गोष्ट निदर्शनास आणली की तेव्हा नरेंद्र दाभोळकरांची हत्या झाली होती. तर मराठी संस्कृती ज्याला आपण म्हणतो की आपण फार पुढे गेलेलो, पुरोगामी, फुले आंबेडकरांचं नाव सांगतो, शाहू महाराजांचं सांगतो, की त्या महाराष्ट्रामध्ये असं कसं काय झालं. एक सामाजिक त्याला अँगल होता सगळ्या गोष्टीला. तर म्हणून मराठी संस्कृतीबद्दल असं काही म्हणता येईल का आपल्याला, तर माझ्या लक्षात असं आलं की महाराष्ट्राच्या सामाजिक चळवळींकडे स्वतंत्रपणे पाहिजे गरज आहे. म्हणजे भौतिक इतिहास लिहिताना आपण काय करतो की राजकीय चळवळी करणारे जे लोक असतात, स्वातंत्र्ययोद्धे असतात वगैरे वगैरे, ते आपोआप हिरो बनतात, कारण त्यांना त्यावेळेला हालापेष्टा सहन केलेल्या असतात, काय काय तुरुंगात वगैरे गेलेले असतात, बलाढ्य शक्तीला चॅलेंज दिलेलं असतं. पण सामाजिक समतेच्या विशेषतः लढ्याकडे तितकं लक्ष लोकांचं जात नव्हतं. म्हणून मला असं वाटलं की लोकयात्रा म्हणजे काय, की मराठी समाज हा कसा सामाजिक दृष्टिकोनातून पुढे गेला आणि विशेषतः समता हे जे मूल्य आहे. कारण आपण राजकीय स्वातंत्र्य मिळालं म्हणजे काय केलं की स्वातंत्र्य या मूल्याची जोपासना केली. आता राहता राहिला मुद्दा समतेचा, ती अजूनही परिपूर्ण आहे का, आता नाही आहे, आणि अजूनही कित्येक तरी वर्ष आपल्याला ते करावं लागणार आहे. आणि हा फक्त आपला मुद्दा नाही आहे. पिकेटी नावाचा अर्थशास्त्रज्ञ आहे, त्यांनी जागतिक पातळीवरती विषमतेचा अभ्यास केलेला आहे. महाराष्ट्राची लोकयात्रा मांडण्याची पार्श्वभूमी तुम्ही सांगितलीत. तुमच्या आधीच्या पुस्तकांना सुद्धा संदर्भांचा खूप मोठा इतिहास आहे. म्हणजे तुकारामांचं पुस्तक, तुम्ही गरजा महाराष्ट्राचा उल्लेख केला. ह्या सगळ्या पुस्तकांच्या वाटेत संदर्भ हा खूप महत्त्वाचा भाग राहतो. आत्ता नवीन ग्रंथ लिहिताना तुम्हाला संदर्भांचा तपशील कशा स्वरूपाचा मांडला आहे, आणि एखादं उदाहरण प्रेक्षकांना आपण सांगू शकू का की हा संदर्भ खूप अवघड होता, जो आपल्याला मिळाला, तो या पुस्तकातून समोर आला? कसं आहे की सुदैवानं या संबंधीचे बरेचसे संदर्भ ग्रंथ माझ्या यापूर्वीच वाचण्यात आले होते. त्यातल्या बऱ्याचशा ग्रंथांचा उपयोग मी अगोदरच्या माझ्या प्रोजेक्टसाठी, ग्रंथांसाठी केला होता. यासाठी आणखीन काही गोष्टी पाहिजे होत्या, त्या मी मिळवल्या, आणि मिळवण्यासाठीची अनेक साधनं आहेत. ग्रंथालय असतं आमचं जयकर ग्रंथालय उदाहरणार्थ. त्या काळामध्ये मी विद्यापीठामध्ये नोकरीलासुद्धा होतो. आणि अलीकडच्या काळात एक बरी सोय झाली की आपण इंटरनेटवरनं काही गोष्टी आपल्याला ॲक्सेस करू शकतो. दुर्मिळ ग्रंथ असतील, समजा एखादा ग्रंथ असा आहे की तो नागपूरच्याच लायब्ररीमध्ये आहे, कुठे इथे नाही आहे, आपण तो हे करू शकतो, मिळू शकतो. वर्तमानपत्रांच्या जुन्या फाईल्स असतील, त्या कुणीतरी प्रिझर्व केलेल्या असतात. कारण आता मी तुम्हाला सांगतो उदाहरणार्थ की केशव सीताराम ठाकरे हे प्रबोधन नावाचं वर्तमानपत्र चालवायचे. वर्तमानपत्रांचे मासिक पुस्तक होतं ते, आणि त्याचे फाईल्स काही ठिकाणी मिळतात, उपलब्ध होतात. आणि त्यांचं फार महत्त्वाचं काम आहे. 1920च्या अगोदर त्यांनी पत्र सुरू केलं ते, आणि ते कितीतरी दिवस चाललं नंतर. आणि ठिकठिकाणी, म्हणजे मुंबईत काही दिवस, पुण्यात काही दिवस, साताऱ्याला काही दिवस, अशी त्याची त्रिस्थळ यात्रा झाली. पण ते अत्यंत जागरूक अशा प्रकारचे पत्रकार होते, आणि त्यांनी त्या काळच्या महाराष्ट्रातल्या एकूण रूढी, परंपरा, जीर्ण मतवाद, धार्मिक वर्चस्ववाद यांच्यावरती असे हल्ले चढवलेले आहेत. तर त्यामुळं तो एक महत्त्वाचा मुद्दा आहे की त्यांचे प्रबोधनचे संदर्भ मिळाल्याशिवाय आपल्याला ही लोकयात्रा पूर्ण करता येत नाही. आत्ता गेल्या 4 महिन्यांपूर्वी आम्ही महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाच्या वतीनं प्रबोधनकार ठाकरे यांचं प्रबोधनचे सगळे अंक मिळवून ते छापले. पण हीच सोय तेव्हा नव्हती, ही आत्ता झाली. मला स्वतःला ते कुठं कुठे मिळवायला लागले, आणि सुदैवाने ते मिळवले मी. तर संदर्भ मिळवणं ही खरी तर टेस्ट असते त्या लेखकाची,
आणि मी पहिल्यापासून त्या क्षेत्रात असल्यामुळं मला ते नाही म्हटलं तरी अंगवळणी पडलेलं आहे. आणि एक तुम्हाला सांगतो की लोक स्वतःहून, म्हणजे मी अमक्या अमक्या विषयावरती लिहितो आहे ना, लोक स्वतःहून फोन बिन करतात, सुचवतात की हे पुस्तक तुम्ही पाहिलं का, माझ्याकडे कॉपी आहे, मी आणून देऊ का, असे मला चांगले अनुभव आले आहेत. पण लोकयात्रांमध्ये असे कुठं टप्पे सापडतात की जिथं भारताबाहेरच्या किंवा महाराष्ट्राबाहेरच्या विचारांचा प्रभाव महाराष्ट्रावर आलेला आहे? तसं वारकऱ्यांचं नाही. वारकऱ्यांचं कसं झालं की ते सगळ्यांसाठी खुलं होतं, त्यामुळे सगळ्या जातीजमातीचे जे तुम्हाला संत वगैरे दिसतात आणि त्यांनी त्यावेळच्या चौकटीमध्ये, लक्षात घ्या, चौकट हा शब्द जेव्हा वापरतो ना मी, तेव्हा ही आता जाती व्यवस्था वगैरे आपण म्हणत असतो, जाती व्यवस्था ही एक त्या काळची आर्थिक व्यवस्था होती, अर्थव्यवस्था होती. त्यामुळं अर्थव्यवस्थेला तुम्ही जोपर्यंत पर्याय देत नाही वेगळा, तोपर्यंत ती समूळ नष्ट करता येणं शक्य नव्हतं. म्हणजे जरी आपल्याला ती आवडत नसली, तिच्यामध्ये काही दोष आणि शोषण वगैरे होत असलं, तर ह्या गोष्टी आपल्याला लक्षात घ्यायला पाहिजेत. मग म्हणून त्यावेळेला त्यांनी नेमकं का केलं, म्हणजे आपण त्यांना त्यांच्या मर्यादा ज्या गोष्टीला म्हणतो, त्या मर्यादा ह्या त्यांच्या व्यक्तिगत मर्यादा नसून ह्या परिस्थितीच्या मर्यादा कशा होत्या, आणि तरीही माणसं परिस्थितीच्या मर्यादा ओलांडायचा कसा प्रयत्न करतात. लोकयात्रा म्हणजे पुढे जाण्याचा तो प्रकार आहे ना, एक लोकसंग्रह महाभारतामधल्या गीतेतला कन्सेप्ट आहे, आणि लोकयात्रा तर संग्रह म्हणजे आहे ते जपणं, जतन करणं त्याचं, आणि यात्रा म्हणजे पुढे नेणं. ह्या दोन्ही गोष्टीमध्ये इतिहासामध्ये आपल्याला काही स्थैर्य असतं, काही बदल असतो, स्थैर्य असतं, बदल असतो. तर स्थैर्य आणि बदल यांच्यातला हा जो एक डायलेक्टिक्स आहे, हे जे ते त्याच्यामध्ये मी आणण्याचा प्रयत्न केला आहे. मग तिथे दुसरा टप्पा जो म्हणालो होतो या सगळ्या संतांच्या चळवळीचा आहे. त्याला तुम्ही गडीभर मध्ययुगीन म्हणा, म्हणजे प्राचीन, मध्ययुगीन. आणि जेव्हा आपल्याकडे पेशवाई गेली आणि ब्रिटिशांची सत्ता आली, तेव्हा हा एकदम क्वालिटेटिव्ह फरक पडला. कारण मी म्हणालो की एक वेगळ्या प्रकारचं ज्ञान, वेगळ्या प्रकारचं विज्ञान, म्हणजे आपल्याकडे उदाहरणार्थ बाहेरून लोक आले नाहीत असं नाही, म्हणजे इस्लामची सत्ता आली, पण इस्लामने काही वेगळं ज्ञान किंवा विज्ञान आणलं असं म्हणता येत नाही आपल्याला. ब्रिटिशांचं तसं नाही. ब्रिटिशांनी वेगळं ज्ञान, विज्ञान, वेगळ्या राजकीय संस्था, सामाजिक संस्था, वेगळी रचना अशी आणली. विशेषतः आर्थिक दृष्टिकोनातून त्यांनी एक वेगळी अर्थव्यवस्था आणली की ज्या अर्थव्यवस्थेमुळं आपल्याला आपल्याकडची समाजरचना बदलणं शक्य झालं, जातीव्यवस्थेला आव्हान देणं शक्य झालं. हे त्यांच्या त्या राज्यपद्धतीचा आणि राज्याचा परिणाम आहे. तर तो पुढचा टप्पा जो आहे तो अशा प्रकारे ब्रिटिशांच्या काळामधला, म्हणजे 19व्या शतकामधला साधारणपणे. आणि मग त्यात तुम्हाला विशेषतः उत्तरार्धामध्ये मग तुम्हाला महात्मा फुले, त्याच्याही अगोदर दादोबा पांडुरंग आहेत, महात्मा फुले आहेत, न्यायमूर्ती रानडे आहेत, डॉक्टर भांडारकर आहेत, हे 19व्या शतकातली सगळी मंडळी आहेत साधारणपणे. आणि या मंडळींचं वैशिष्ट्य काय आहे, म्हणजे तोच तर माझ्या पुस्तकातला महत्त्वाचा मुद्दा काय तुम्हाला सांगतो की संत आणि समाजसुधारक. साधारणपणे आपली कल्पना काय असते की ब्रिटिश आले आणि आपल्याकडे समाज सुधारणा सुरू झाल्या, त्याच्या अगोदरचं आपलं जे काय होतं ते सगळं पोथीनिष्ठ, पारंपरिक, डॉगमॅटिक असं होतं. तर तसं नाही आहे. संतांनी त्यांच्या काळात जे केलं तर त्यातलं पोटेन्शियल जर कोणाला जाणवलं असेल तर ते या समाजसुधारकांना जाणवलं. तुम्ही असं म्हणताय की संतांची परंपरा ही समाज सुधारणांची होती, जी आत्ताच्या काळात म्हणजे अगदी 150 वर्षाच्या आधीसुद्धा पुढे नेली. तर हा कधी टप्पा जाणवत होता का की नाही हे समाज सुधारण्यासाठी संत काम करतात? नाही, हा टप्पा आता म्हणजे थोडासा आत्मश्लाघेचा दोष पत्करून मी म्हणेन की हा इतक्या प्रकर्षाने कोणी मांडलेला नव्हता. तो तुकाराम दर्शनामध्ये मी पहिल्यांदा मांडला की 19व्या शतकातल्या सगळ्या समाजसुधारकांच्यावरती संतांचा कसा प्रभाव होता. म्हणजे विशेषतः 2 आपण जर मुख्य धर्म सुधारण्याचे पंथ पाहिले तर एक म्हणजे प्रार्थना समाज आणि दुसरा सत्यशोध समाज. तर या दोन्ही समाजांच्यासाठी तुकाराम महाराज हे त्याला आपण फ्रेंड, फिलॉसॉफर आणि गाईड म्हणतो, त्या स्वरूपात त्यांनी तुकोबांच्याकडे पाहिलं आणि तुकोबांना विचारत त्यांची सगळी वाटचाल झाली. हे मला तुकाराम दर्शनच्या वेळेला लक्षात आलं लिहिताना. तर तोच एक महत्त्वाचा थीम आहे. त्याचा अधिक विस्तार मी करू शकलो ना. म्हणजे कसं की आता हे झालं 19व्या शतक. पुढे 20व्या शतकामध्ये काय झालं, शाहू महाराज आले. चळवळीला एक राजकीय राजाश्रय मिळाला, तो पूर्वी नव्हता. त्यामुळं तिचा आणखीन विस्तार झाला आणि त्याच काळामध्ये ही सत्यशोधक चळवळ ही वऱ्हाडामध्ये गेली. तर वऱ्हाडच्या सत्यशोधक समाजाकडं आपलं साधारणपणे दुर्लक्ष झालं आहे. तर मी तिथे फोकस केलं आहे. लक्षात घ्या, म्हणजे मोतीराम तुकाराम वानखेडे उदाहरणार्थ, नंतर कावा देशमुख. तर ह्या लोकांनी काय केलं माहिती आहे का, तुम्हाला आश्चर्य वाटेल की त्यांची कीर्तनं आहेत, कीर्तनाची पुस्तकं आहेत. सत्यशोधक पद्धतीने त्यांनी कीर्तनं करून सामाजिक जागृती केली. तर हे याच्यापूर्वी येत नव्हतं असं. आणि म्हणून मला पूर्णपणे खात्रीपूर्वक मी सांगू शकलो की समाजसुधारक ज्यांना आपण म्हणतो त्यांनी संतांचीच परंपरा पुढे चालू ठेवली. आणि संत हे जितके धार्मिक होते, जितके आध्यात्मिक होते, तितके ते सामाजिक होते, तितकी त्यांना सामाजिक सुधारणांची आस होती. आणि आपण हे ज्ञानेश्वरांपासून ते एकनाथ तुकोबांच्यापर्यंत पाहू शकतो. फक्त हे मी तुम्हाला सांगितलं त्या पुस्तकामध्ये की त्यांची परंपरा अधिकृतपणे कोणाकडे होती, ती वारकरी संप्रदायाकडे होती.
आता वारकरी संप्रदायाचं काय नेमकं वैशिष्ट्य झालं या पुढच्या काळामध्ये की ब्रिटिश साम्राज्य ब्रिटिश राज्य आल्यानंतर जे ज्ञान विज्ञान शिक्षण सुधारणा या गोष्टी आल्या, तिकडे वारकरी संप्रदायातल्या धोरणांचं लक्ष गेलं नाही, कारण त्यांच्यापैकी कुणी पाश्चात्य शिक्षण घेतलंच नाही. त्यामुळं ते त्या परंपरेत राहिले. पण त्यांचे जे कुणी आध्वर्य आहेत संत, त्या संतांच्यामध्ये एक पोटेन्शियल आहे आणि ते घेऊन आपण समाज पुढे नेऊ शकतो, याची जाणीव वारकरी नसलेल्या या बाहेरच्या लोकांना झाली. म्हणजे फुले, आंबेडकरसुद्धा, आंबेडकरांच्या याच्यात पहिल्या टप्प्यात तुम्हाला संतांचा प्रभाव दिसतो. धर्मांतर करण्याच्या अगोदरच्या टप्प्यात ते कोणाच्या आधारे बोलत होते, चॅलेंज जे करत होते समाजाला, सामाजिक मागासलेपणाला, ते संतांच्याच आधारे करत होते. तर ही संपूर्ण संतांची परंपरा आणि पुढे सुधारकांची परंपरा यांच्यात एक सातत्य आहे, यांच्यात एक धागा आहे. तर तो धागा पुढे आणण्याचं काम मी या पुस्तकाच्या माध्यमातून केलं. ह्या म्हणजे आपल्या प्रेक्षकांच्या समजासाठी की तुम्ही परंपरा घेताना आता लोकयात्रा मांडताना ती लोकयात्रा सुरू कुठं केलेली आहे आणि तुमच्या दृष्टीनं आत्ता ती कुठल्या टप्प्यावर आलेली आहे? पारंपरिक वर्णव्यवस्था, जातीव्यवस्था ही दृढ होती बऱ्यापैकी, तेव्हा तिची सुरुवात झाली. तो प्राचीन कालखंड, मग संतांचा कालखंड येतो, मग आपल्याला हे ब्रिटिशांचा कालखंड येतो. आणि ब्रिटिशांच्या कालखंडामध्ये आपल्याला टप्पे मिळतात. पहिले टप्पे म्हणजे दादोबा पांडुरंग ज्योतिराव फुले, मग पुढच्या टप्प्यात फुले आणि रानडे आहेत, त्याच्या पुढच्या टप्प्यामध्ये आगरकर आणि टिळक येत आहेत, तिथेच कुठेतरी विठ्ठलरामजी शिंदे येत आहेत, म्हणजे व्यक्तींचा विचार केला तर. आणि विठ्ठलरामजी शिंदे हे शाहू महाराज विठ्ठलरामजी शिंदे, मग पुढे शिंदे आंबेडकर, असे टप्पे वेगवेगळे छोटे छोटे पडतात त्या मोठ्या टप्प्याच्या अंतर्गत. आणि ते कुठपर्यंत येऊन थांबतं ते तर डॉक्टर नरेंद्र दाभोळकरांच्यापर्यंत येतं. कारण दाभोळकरांचं मी तुम्हाला परत सांगतो की अंधश्रद्धा निर्मूलन हे काय आहे शेवटी, तो शब्द कदाचित कोणाला तरी आपल्या अंगावरती येतो असं वाटते, परंतु ते धर्मशुद्धीचं कार्य आहे. कारण अंधश्रद्धा या कधीकधी धर्माच्या विकृतीतून निर्माण होतात. म्हणून त्यांचा जो झगडा होता तो धर्मामधल्या अपप्रवृत्तींच्या विरुद्ध होता. म्हणजे त्या अर्थाने ते धर्माचं कार्य करत होते. आणि मी त्याच्यात म्हटलेलं आहे की मी आत्तापर्यंत पंढरीच्या वारीवरती जेवढं वाचलं त्या सगळ्यात उत्तम लेख हा डॉक्टर नरेंद्र दाभोळकर यांचा आहे. त्यांना त्यातलं कळलं पोटेन्शियल, तर ते नीट मांडता आलं पाहिजे. म्हणून ते सुद्धा म्हणजे माझा साधारणपणे सांगायचा मुद्दा असा की तेव्हापासून प्राचीन काळापासून तर थेट अलीकडच्या काळापर्यंत म्हणजे दाभोळकरांच्यापर्यंत, त्याच्या अगोदरसुद्धा जसं बाबा आढावांनी ती एक गाव एक पाणवठ्याची योजना केली होती, तोही मुद्दा आला. म्हणजे पाणी हा कसा मुद्दा आहे बघा ना याच्यामध्ये, त्याच्यावरती मी भर दिला आहे की एकनाथ महाराजांनी ती पाण्याची कावड काशीवरून तिकडे रामेश्वराला नेताना रस्त्यात त्यांना कुणीतरी ते गाढव दिसलं पडलेलं, त्याच्याकडे लोक बघत नव्हते, तर त्याला त्यांनी ते पाणी पाजलं. म्हणजे भूतदया ज्याला म्हणतो आपण, सर्वाभूती ईश्वर पानं, हा एक मुद्दा दिसतो. पुढे पाण्यासाठी माणसांना भांडावं लागलं, ते आंबेडकरांनी केलं. त्याच्या अगोदर फुल्यांनी आपल्यापुरता एक तो अस्पृश्यांच्यासाठी हौद आपला खुला केला. त्याच्यानंतर पुढे सत्यशोधक समाजाला 100 वर्ष झाली, तेव्हासुद्धा विषमता गेली अशातला भाग नाही. तेव्हा बाबा आढावांना एक गाव एक पाणवठ्याची योजना घ्यावी लागली. तर पाणी हे एक प्रतीक आहे, त्याच्यामधलं समतेचं प्रतीक आहे. सातत्यानं असं मांडत आलं की महाराष्ट्राला प्रखर बुद्धिवादाची परंपरा आहे. तर एक तर माझा प्रश्न असा आहे की ही बुद्धिवादाची परंपरा तुम्हाला कुठं दिसते की ज्या व्यवस्था आहेत त्यांना आव्हान देणं आणि त्यातून नवी व्यवस्था निर्माण करणं, असे तुम्हाला टप्पे कुठं दिसतात? ही परंपरा जी आहे ना बुद्धिवादाची महाराष्ट्रातल्या, ती तुम्हाला वारकरी चळवळीत दिसेल ना, ज्ञानेश्वरांच्यापासून दिसते. पारंपरिक ज्या चौकटी आहेत त्यांना आव्हान आपण कशाच्या आधारे देतो, ते परंपरेच्या आधारे देता येत नाही. आपल्याला परंपरेच्या थोडंसं बाहेर जाऊन विचार करून मग परंपरेकडे बघावं लागतं. ते त्यांनी पाहिलं ना, म्हणून ते तसं आव्हान देऊ शकले. तुमच्या एक गोष्ट मी मुद्दाम सांगतो की एकनाथ महाराजांच्याकडे लोकांचं प्रचंड दुर्लक्ष आहे. भारतामध्ये धर्माची समीक्षा करणारा पहिला माणूस म्हणजे एकनाथ महाराज आहे. धर्म याची त्याला काय म्हणतो आपण, धर्म या इन्स्टिट्यूशनची, धर्म या संकल्पनेची, धर्म म्हणजे काय, धर्माची अंग कोणती, त्यातलं कुठलं अंग महत्त्वाचं, हे प्रश्न एकनाथ उपस्थित करतात. आणि मग त्यांनी जी चौकट निर्माण केली त्या चौकटीतून ते इस्लामकडे बघतात, ते हिंदू धर्माकडे बघतात. तर हे बुद्धिवादीच आहे. आणि मग पुढे आणि हे वारकरी संप्रदायामधल्या बुद्धिवादावरती लक्ष इरावती कर्व्यांनीसुद्धा केंद्रित केलं की बाकीच्या लोकांच्यापेक्षा हे वेगळे लोक आहेत. महात्मा गांधींनी मान्य केलं सगळं, हे अनेक वैष्णव संप्रदाय भारतामध्ये आहेत पण यांचं काहीतरी वेगळंच आहे. तर हे आहेच मुळात होतंच. आणि त्याच्यामध्ये एक प्रकारचा आक्रमकपणा आहे. म्हणजे कोणत्या अर्थाचा आक्रमकपणा आहे, समन्वय तर तो असतोच, ते परंपरेला सोडायला तयार नाहीत.
पण त्याचबरोबर जिथे वेळ येते तिथे ते एक गाव दोन तुकडे करायला तयार असतात लोक. हे तुम्हाला तुकोबांच्या अभंगातून दिसेल. म्हणून तर तुकोबांच्या अभंगांना पुढे ठेवून महात्मा फुले अभंग रचतायत, अखंड रचतायत. तर ही परंपरा सातत्याची परंपरा आहे. आणि कसं झालं की अलीकडच्या काळात आपण ज्यांना पुरोगामी अभ्यासक वगैरे म्हणतो की नाही, त्यांनी ह्या जुन्या परंपरेकडे पूर्ण दुर्लक्ष केलं. ओके. संशोधनात्मक आणि विशेषतः जे संदर्भ म्हणून जवळ ठेवत अशा ग्रंथांच्या निर्मितीवर आपला भर राहिलेला आहे आत्तापर्यंतचा. म्हणजे इतिहासातले काही तथ्य निवडणं आणि त्या तथ्यांच्या भोवती तुम्ही संशोधन करता. ह्या स्वरूपाच्या ग्रंथांचा आत्ता भारतावर महाराष्ट्रावर किती प्रभाव आहे आणि या स्वरूपाच्या लेखनात आत्ताचा लेखक उतरतो आहे का? नाही, महाराष्ट्रात मला जरा थोडी काळजी वाटते. या प्रकारचं लेखन करायला नवीन पिढीतले लोक सहसा दिसत नाहीत फार पुढे येताना. त्याचं एक कारण तुम्हाला सांगतो की आपल्याकडची जी विद्यापीठीय व्यवस्था आहे, त्या विद्यापीठीय व्यवस्थेमध्ये रिसर्च पेपर लिहायला अतिरिक्त महत्त्व दिले गेले आहे. म्हणजे ग्रंथांपेक्षा पेपर्स लिहिणं आणि मग तेवढ्यापुरतं तेवढं लिहून ते काय त्यांच्या त्या प्राध्यापकांना पुढचं प्रमोशन मिळण्यासाठी जे गुण लागतात, एक स्केल असतं. त्यामुळं प्राध्यापक वगैरे मंडळी ग्रंथलेखनाकडे वळण्याच्या ऐवजी तेवढ्यापुरतं एक पेपर लिहायचा, परिषदेत जायचं आणि मग त्यामुळं एक थीम घेऊन पूर्ण तो टोकापर्यंत न्यायचा, ही प्रवृत्ती आपल्याकडे कमी झालेली दिसते. आणि त्याचं एक कारण तुम्हाला मी हे सांगतो की शैक्षणिक धोरण जे आपलं आहे साधारणपणे ते या प्रकारच्या लिखाणाला वाव आणि काय म्हणतात त्याला प्रोत्साहन देत नाही. तर त्याची गरज आहे. ग्रंथलेखन ही फार महत्त्वाची गोष्ट आहे. म्हणजे पेपर लिहितात ते चांगलीच गोष्ट आहे, त्याच्याबद्दल काय मला म्हणायचं नाही, पण तरीही तुम्हाला त्यासाठी उत्तेजन दिलं पाहिजे. माझा शेवटचा प्रश्न आहे, महाराष्ट्राची लोकयात्रा महाराष्ट्रातल्या प्रत्येक घरामध्ये पोचवण्यासाठी काय केलं पाहिजे असं तुम्हाला वाटतं? इतिहास ही गोष्ट नेहमीच रिस्की राहिलेली आहे. म्हणजे आणि त्यामुळं बऱ्याच वेळेला होतं असं की इतिहासाबद्दल लिहिणारे लोकसुद्धा हातचं राखून लिहितात की आपण असं लिहिलं तर यांची काय रिॲक्शन येईल, त्यांची काय. म्हणजे पूर्वी नव्हतं असं. अलीकडच्या काळात हे प्रमाण वाढलं आहे. कारण अनेक सामाजिक गट आहेत, त्यांच्यात जागृती निर्माण होते. पूर्वीच्या काळात तेवढी नव्हती. त्यांच्या कदाचित अस्मिता दुखावल्या जाऊ शकतात. त्यामुळं सध्याच्या काळामध्ये लेखक हा नेहमी एक काळजीत पडलेला प्राणी असतो. हे तुम्हाला मी सांगतो, चिंताग्रस्त असतो की हे माहिती असलं, खरं असलं तरी लिहायचं की नाही, हा एक भाग झाला. दुसरा असं की लिहिल्यानंतरसुद्धा त्याच्या लिहिण्यातला आपल्याला जो अनुकूल उपयुक्त भाग ठरेल तेवढाच घ्यायचा आणि तो पुढे मांडायचा. आणि तो कशासाठी की आपली जी उद्दिष्ट आहेत, म्हणजे ॲकॅडमिक उद्दिष्ट नव्हेत, म्हणजे परिस्थिती समजावून घ्यायची, त्या समजावून घ्यायचा आपला जे काही घडलं ते वस्तुनिष्ठ पद्धतीने, हे नव्हे तर याचा आपल्या राजकारणाला उदाहरणार्थ कसा उपयोग होईल, या दृष्टिकोनातून तेवढाच एक भाग घ्यायचा आणि तो आपल्या प्रतिस्पर्ध्याच्या पुढे मांडायचा, त्याचं एक हत्यार करायचं. असं एक प्रमाण अलीकडच्या काळात वाढलेलं आहे. आणि हे सर्रास आहे. म्हणजे त्यासाठी अमुक एकाला जबाबदार धरावं असं नाही. त्यामुळं इतिहासाचा गैरवापर होऊ शकतो, हे सामान्य लोकांनी गृहीत धरलं पाहिजे, लक्षात ठेवलं पाहिजे की केवळ एखादा माणूस इतिहासाचा दाखला देतो आहे तो खरा असलाच पाहिजे असं नाही. हा एक भाग झाला. आणि दुसरा भाग त्यातला असा आहे माहिती का की अलीकडच्या काळात सोशल मीडियातून व्यक्त होणाऱ्या लोकांची संख्या वाढली. तर कसं असतं की त्यांना व्यक्त होण्याची घाई झालेली असते आणि आपल्या पुढे जे आलेले आहेत ते खरोखर तथ्य आहे का, वास्तव आहे का, याचा विचार ते करत नाहीत. आणि मग त्या घाईगडबडीत ते काहीतरी प्रतिक्रिया देऊन मोकळे होतात आणि त्या प्रतिक्रियामधून मग पुढे वाद निर्माण होतात, मग कोर्ट कचऱ्या होतात वगैरे वगैरे वगैरे. आणि याचा तोटा खरोखर सद्भावनेने लिहिणाऱ्या, वस्तुनिष्ठ पद्धतीने लिहिणाऱ्या लेखकाला सुद्धा होऊ शकतो. त्यामुळे आत्ताची परिस्थिती जी आहे ना ती लेखकासाठी चांगली अनुकूल नाही. याचं कारण वेगवेगळ्या प्रकारचे लोक, राजकारणातले, वेगवेगळ्या प्रकारच्या संस्था चालवणारे, चळवळी चालवणारे, हे सगळे इतिहासाला कसं विठीला धरता येईल इकडं नजर लावून बसलेले असतात. त्यामुळं सगळ्या लेखकांना मी पण असा सल्ला देईन की सत्य लिहा, पण सावधानपणाने लिहा. मी सर तुमचे मनापासून आभार मानतो. सकाळ प्रकाशनच्या महाराष्ट्राची लोकयात्रा या नव्या ग्रंथाबद्दल आपण डॉक्टर सदानंद मोरे सरांशी चर्चा केलेली होती. या पुस्तकाची जडणघडण कशी आहे, या पुस्तकाचं महाराष्ट्राच्या एकूण साहित्यामध्ये योगदान काय असेल आणि महाराष्ट्राच्या सामाजिक चळवळींमध्ये
कशा स्वरूपाचा एक मार्गदर्शन या पुस्तकातून ग्रंथातून मिळू शकेल याच्याबद्दल आपण इतका अर्धा तास गेले बोललेलं आहे. सर, अतिशय चांगली चर्चा आपण केली. खूप नवी माहिती, नवी दिशा द्यायचा आपण प्रयत्न केला आहे. मी सकाळ आणि साम टी व्हीच्या वतीनं आपले मनापासून आभार मानतो. धन्यवाद सर. सकाळ साम टी व्ही आणि तुम्हाला वैयक्तिक धन्यवाद.